हे गायज, वेलकम टू माय चॅनल. तर खूप दिवसातून माझा नवीन ब्लॉग आलेला आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये खूप जास्त मजा येणार आहे, कारण ह्यावेळेस जाणार आहात आम्ही अंदमान निकोबार ट्रिपसाठी आणि खूप मजा होणार आहे. तुम्ही बघा हा ब्लॉग. इथून आम्ही जाणार आहात पुणे आणि पुण्याहून नंतर थोडीफार शॉपिंग करून मुंबईची फ्लाईट आहे. सो ही जर्नी बघूयात कशी आहे ते. पुण्याहून मुंबईला आमची मुंबईची फ्लाईट आहे आणि मुंबईची 4 सकाळी पहाटे 4ची आहे. आणि ऑनेस्टली मी आणि दीदी कधी मुंबईला गेलो नाही आहे. आणि मी नाही गेलो. तू गेलास, तू 3 महिन्याचा असताना गेलास, तुला माहित नाही. आणि आता जायचं आहे, तिथली फ्लाईट अटेंड करायची आहे आणि आमची गडबड चालू आहे कारण मिस होऊ नये. मागच्या वर्षी मिस झाली. चमक रहा है. तर आमच्या आता बॅगा काढून झालेल्या आहेत. आम्ही काढून द्या ना. पुन्हा काय खाली जायचं. तरी दिवाळीची लाइटिंग केली आहे. दिस इज द छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. बॅग चेकिंग होतं, चेकिंग वगैरे झाली आणि आम्हाला ती मशीन ह्युमन म्हणून डिटेक्टच हा ना, किती स्कॅन केलं, स्कॅनच नाही झालं. ह्युमन परत त्या ऑफिसरने चेक वगैरे करून पाठवलं. तर आता 4:15 वाजेल पहाटेचे आणि आमची 4 वाजताची फ्लाईट आहे. हां, आणि मी कसली झोपलेली नाही आहे, फक्त जागी आहे आणि जायचं आहे आता. ते सगळं झालेलं आहे आणि जातो आहे आम्ही फ्लाईटमध्ये. आणि माझे हेडफोन्स घातलेत कारण देऊन की त्याला थंडी वाजते, मग पाहिजे. एअरपोर्टचा सकाळचा व्ह्यू. काय ते सो बिट्टूला विंडो सीट भेटले आहे. बाबांनी त्यांची विंडो सीट दिली आहे. बॅग घेऊन इथल्या पोर्ट बेअरच्या एअरपोर्टवर आलात. तर आम्ही रूममध्ये आलो आहे जस्ट. गाडीत बसून ते बाहेर पाऊस चालू होता आणि एअरपोर्टवर आम्हाला तिथं एक गिफ्ट दिलं आहे, म्हणजे मला, बिट्टूला आणि दीदीला. तर ते आहेत हे असे हॅम्पर आहे, स्नॅक्स येतात आणि एवढं छान वेलकम केलं त्यांनी आमचं आणि आम्हाला रूमवर सोडलं आहे त्यांनी आत्ता. तर मी तुम्हाला पहिलं रूम, ही आमची रूम आहे आणि मम्मी बाबाची तिकडं साईडलाच आहे, सेम अशीच आहे. तर आम्ही आता 5च मिनटात, आम्हाला खूप काही गडबड आहे. रेडी ते होऊन सेल्युलर जेलमध्ये जायचं आहे. तिथली टूर ते घ्यायची आहे आणि 2-3 पॉईंट्स बघायचे आहेत. सो चला, आता आम्ही जातो आहे रेडी होऊन सेल्युलर जेलला. तिथली टूर घ्यायची आहे, त्याच्यानंतर काही पॉईंट्स बघायचे. जर वेळ भेटला तर आणखीन काय 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 काय
फक्त आम्हाला थोड्या वेळाने रिअलाइज झालं की आपण पाण्यावर आहेत. प्रॉन्स कैसे जाता है? टाइगर प्रॉन्स मिल जाता है इजीली मिल जाता है बाहर से तो कुछ आपका कोई गाइड ऑलमोस्ट सगळे टुरिस्टच आलेले असतात. असे इथले लोकल तर जास्त दिसत नाही. मम्मी जर माझा सेम टू सेम. चाचा रात आएंगे आय थिंक इथं म्युझियम आहे. इकडे इकडे रूम्स आहेत. लॉक ह्या रूम. इथं अंधार आहे. करने की सलाह नहीं तरी वीर सावरकरांची रूम होती. इथून लॉगिंग स्टैंड ब्रिटिश गवर्नमेंट का सबसे हार्ड पनिशमेंट होता था. तो इस पनिशमेंट को देने से पहले कैदी को टोटली नेक कर देते थे. सारे कपड़े उतार दिया जाता था. उसके बाद पैर हाथ दोनों लॉक ताकि कैदी बिल्कुल हिल ना पाए. तर आता आम्ही जातोय एक शो बघायला. मी इथे खातोय स्ट्रीट फूड. मम्मीला खायचं होतं तर हे जानवर शो दाखवणार आहेत. आणि पाऊस पडतोय तरी आम्ही बसलोय ओलं भिजत. इथं शो दाखवणार आहेत. उन बलिदानों को आने वाली पीढ़ियां भूल नहीं पाएंगी. आता जेवायला जातोय आणि पाऊस पडला होता. आम्ही खूप थकलो होतो. एवढा छान शो झाला आणि आता जेवतोय. हा पूर्ण दिवस खूप छान गेला. थोडं आम्ही थकलो, खूप पळापळ झाली, पण इट्स ओके कारण उद्या परवा खूप मजा येणार आहे. सो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.